Good morning, sir. Good morning. आता 20 तारखेला परीक्षा तुम्ही देणार आहात. त्यामुळं या प्रश्नाची उत्तर जास्तीत जास्त तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा. मी फक्त चेक करणार उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 26. 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या व 1028च्या मागील 17वी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? मला अगोदर सांगा उत्तर काढण्या अगोदर 1575 नंतर 49वी समसंख्या कशी काढायची? बोला. 1575च्या नंतरची 49वी समसंख्या कशी काढायची? तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. सरासरी नाही काढायची आपल्याला, किंवा आपल्याला बेरीज नाही करायची ठराविक संख्येपर्यंतची. सर 1575 मधून 1 वजा करून 48 ची दुप्पट करून त्याच्यात मिळवायचे. बर, आता तिने सांगितलं त्या पद्धतीने आपण करूया. 1575च्या अगोदरची संख्या घेऊ, म्हणजे कोणती येणार समसंख्या? 1575च्या अगोदरची 74. 1574, आणि याच्यामध्ये 49ची दुप्पट मिळवायची, बरोबर का? सर एक साधी 48 ची 48, म्हणजे 49 मधून 1 वजा करू. बरं, सर 48 ची ते दुप्पट. इकडे 1 वजा केलं ना, इकडे 1 वाढवायचं. इकडे 1 वजा केली, इकडे वाढवायचं. बरं, 48 ची दुप्पट किती येणार? 96. 4 10, 1 9 1 10 1 17, 1 5 1 6 आणि एकाला 1, 1670 आलं. आता ही सांगा पुढची कशी काढायची? 1028च्या मागील सम. आता ही सम आहे आणि ही पुढची समच आहे ना, समच्या मागील सम काढायची. मग काय करायचं? 70 ची दुप्पट 140. 140. 8. 2चं 12, 12तून 8 गेलं, 4 गेलं 8. पुन्हा हातचा 1, 10तून 2 गेलं 8, पुन्हा 0. आणि यांच्यातला फरक 1670 वजा 888, 2 इथे 1, 17तून 9 गेलं 8, पुन्हा 1 9 7 1 0. 782 कोणाचाच वर्ग नाही. एक आपण सूत्र तयार करूया बरं का. ही कसली संख्या आहे, सम आहे का विषम? सांगा. विषम. विषम. एक आपण 5 ही विषम संख्या घेऊया, आणि 5च्या नंतर समजा आपण दुसरी समसंख्या शोधूया. 5च्या नंतर दुसरी समसंख्या कशी काढायची सांगा? 5 नंतर पहिली संख्या समसंख्या कुठली असणार? 6. 6. आणि 6 नंतर दुसरी समसंख्या कुठली असणार? 8. 8. आता ह्या 5 वरून 8 कसं काढलं हे सांगा भाऊ.
सर दुसरी संख्या हुडकायची म्हटलं त्याच्यात 3 ऍड करायचं. म्हणजे मगाशी भक्तीने सांगितल्या पद्धतीने तिने काय सांगितलं त्यातून 1 वजा करायचं. म्हणजे किती करायचं? 4. आणि त्याची काय करायची होती? दुप्पट करायची. म्हणजे किती येतोय? 8. येते की बरोबर 8 त्या पद्धतीने. आता हे शोधूया. समजा 9 ही विषम संख्या आहे. हे नको 9 नको. 1028 म्हणजे समजा 8 ही समसंख्या आहे आणि त्याच्या मागील दुसरी मला समसंख्या शोधायची. मग 8च्या मागील दुसरी समसंख्या कुठली रे? 6 आणि 4. 4 येणार. मग 4 कसं काढलं? 8तून 2ची दुप्पट 4 वजा केली 4. असं येतेच की मग मगाच्या पद्धतीनं. मग वर्गसंख्या काय येत नाही. पुन्हा एकदा आपण चेक करूया. 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या. 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या. मग सर 1575 त्यातून 1 वजा केलं तर 1500 किती येतंय? 74. 74. आणि त्यानंतर 49वी समसंख्या विचारली. मग ह्यात किती मिळवायचं? सर इकडे एक कमी केलंय म्हटलं इकडे वाढवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? आपण इकडे 1575 मध्ये 81 कमी केलं म्हटलं इकडे घ्यायचं म्हणजे 50ची दुप्पट करून मिळवायची. हा मगाशी आपण 49 केलं म्हणजे 50 49 अधिक 1 50 आणि 50ची दुप्पट 100. 100. 4 7 इथं येणार 6 आणि इथे येणार 1. आणि 1028च्या मागील समसंख्या 70वी. मग 1028 मधून किती वजा करायचं? 70ची दुप्पट 140. 140. 8 12तून 4 गेलं 8 पुन्हा 8 आणि या दोघांना फरक बघूया आता. 1674 वजा 888. आता इथे किती फरक येतोय? 14तून 8 गेल्यानंतर 6 1 7तून जात नाही 9 मग 17तून 9 गेलं 8. हा चला 1 16तून 9 गेलं 7. किती येतंय? 786. 786 कुठं कुणाचा वर्ग आहे? बाकीचे विद्यार्थी कोण बोलतच नाही. एकटी भक्तीच बोलते. 7वीत असून 8वीतले मुलं काय 9वीतले मुलं एक पण बोलत नाहीत. का तुम्हाला काही हे गणितच येत नाही? पाचच्या नंतर येणारी तिसरी समसंख्या. आता ही 5 ही विषम संख्या आहे. मग विषम नंतरची समसंख्या काढायची आहे. विषम नंतरची समसंख्या काढायची. आता 5 नंतर पहिली समसंख्या येणार 6. दुसरी समसंख्या येणार 8 आणि तिसरी समसंख्या येणार 10. मग 5 वरून 10 कसं काढलं? तर 5तून 1 वजा केलं 4 आणि तिसरे म्हणजे 3ची दुप्पट यात 6 मिळवली 10. आपण 50ची दुप्पट काय केली? 49ची दुप्पट करायला पाहिजे. करून बघूया आता. तर 1500 मग 25 केलं.
1575 मधून 1 वजा केलं 1574. तर प्लस 98 करायचं ना 49 म्हणले. 49 चे दुप्पट 98 ह्यात ऍड करूया. 8 आणि 4 12, 5चा 1 9 आणि 1 10 आणि 7 17. चला 1 5 आणि 1 6 आणि 1 1. मगाशी पण 49 ची दुप्पट 96 घेतलेली. आता 1028 च्या मागील 17वी समसंख्या म्हणजे 70 ची दुप्पट 140 वजा करतो यातून. 8 12तून 4 गेल्यानंतर 8, पुन्हा इथं 8 एकातून 1 गेलं 0 आणि मग 1672 मधून 888 मायनस करतो. 12तून 8 गेलं 4, इथे 1, 17तून 9 गेलं 8, 1, 16तून 9 गेलं 7 आणि एकातून 1 784. 784 हा कोणाचा वर्ग आहे? 28. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येते. आपल्या एका गणिताला बघा 11 मिनिटं गेली. आपल्याला 25 गणितं सोडवायची होती एका तासाच्या अगोदर. सगळ्यांनी जर व्यवस्थित उत्तरं दिली तर पटपट होईल. एकच विद्यार्थी बोलतोय, बाकीचे फक्त ऐकायचं काम करतायत. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली, तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली, तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त होती? कोण सांगते याचं उत्तर? आता मराठीच्या पुस्तकाची एकूण जे पानं आहेत ते आपण x मानूया. मराठीच्या पुस्तकाची एकूण पाने x मानूया. मग त्या मराठीच्या पुस्तकाच्या पानाचा 3/4 भाग म्हणजे तिने किती पानं वाचली? एकूण पानाचा 3/4 म्हणजे 3/4x आणि प्लस 17 पानं वाचलीत, मग अधिक 17, आणि तरी तिची 28 पानं शिल्लक राहिली. म्हणजे एकूण पान आपण काढूया x. बरोबर आहे की इक्वेशन बघा. एकूण पानाचा 3/4 भाग, 17 पानं वाचली शिल्लक राहिलेली 28, अशी एकूण पानं x. मग 28 आणि 17ची बेरीज 7 दुनी 14 आणि 1 15, चला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 45, आणि तिकडे 3/4x तिकडे गेल्या वजा होईल. तिरकस गुणाकार केला 4x वजा 3x x आणि छेदात 4. मग 45 गुणिले 4 करा 180. म्हणजे मराठी विषयाच्या पुस्तकामध्ये एकूण पानं किती आहेत? 180. 180. आता पुढं, आता इतिहासाच्या पुस्तकाची पानं, इतिहासाच्या पुस्तकाची पाने मी y मानतो. आता बघा, काजलने इतिहासाच्या पानाचा पुस्तकाचा 3/5 भाग म्हणजे 3/5 y येणार. 3/5 भाग व 20 पाने वाचली म्हणजे अधिक 20, आणि तरी किती शिल्लक राहिली पानं? 26. अशी इतिहासाच्या पुस्तकाची एकूण पानं y येणार. मग पुढे बघा, 20 आणि 26 ची बेरीज किती येणार? 46. तिकडे y वजा 3/5 y. मग उजवी बाजू बघा, 5y वजा 3y 2y, आणि छेदामध्ये किती येणार? 5.
मग 46 गुणिले 5 आणि तिकडचं अंशातलं 2 छेदात घालूया. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6 आणि 23 पाचा 115. अशा पद्धतीने इतिहासाच्या पुस्तकाची पानं 115 आली. यांच्यातला फरक काढूया. मराठीच्या पुस्तकाची पानं 180 आणि इतिहासाच्या पुस्तकाची पानं किती? 115. करा वजाबाकी. 65. 65. म्हणजे म्हणजे रवीनाच्या पुस्तकाची पानं म्हणजे मराठीच्या पुस्तकाची पानं काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा म्हणजे इतिहासाच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त? 65. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतो याचं उत्तर? 1. 1. हम्म. 28 प्रश्न. आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 4:5 आहे. आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3:2 आहे. आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती? नाव लिहितो यांची. आर्यन, त्यानंतर आदिती. आर्यन आणि आदिती यांच्या वयांचं गुणोत्तर 4:5. त्यानंतर पुढं आदिती आणि अथर्व यांच्या वयाचं सर गुणोत्तर किती दिलंय? हा? अथर्वचं वय 20 येते का? अथर्वचं वय 20 बरोबर आहे. अगोदर मी सोडवतो, नंतर तुमची ह्यापेक्षा सोपी पद्धत असेल तर त्याचा वापर आपण करूया. सर्वांनी म्यूट व्हा. कोणाचा आवाज अनम्यूट आहे? नूतन. नूतन आवाज. ओके. हा. आता मला काय म्हणायचे, इथं 2 नंबरला आदिती आहे आणि इथं 1 नंबरला आदिती आहे. मग आपण काय करूया? 5 आणि 3चा काय काढूया? लसावी. किती येणार लसावी? 15. मग इथं 5 ला 3 न गुणल्यावर 15 येईल आणि इथं 3 ला 5 न गुणल्यावर 15 येईल. मग इथं वर 5 न गुणले खाली पण 5 न गुणायचं आणि इथं खाली 3 न गुणले की वर पण 3 न गुणायचं. मग वर किती आलं बघा? 12. 12. खाली 15. 15. इथं 3 5 15 15. आणि इथं 2 5 10. हा, म्हणजे आर्यनचं वय 12च्या पटीत घेऊया, आदितीचं वय 15च्या पटीत घेऊया आणि अथर्वचं वय कितीच्या पटीत घेऊया? 10च्या पटीत घेऊया. आता इथं काय झालंय? आर्यनचं वय 24 दिले बघा. बघा आता 1 मिनिट. हा, आता मी तर बघा लिहितो. आर्यनचं वय किती दिलंय? 12च्या पटीत म्हणजे 12x घेतो. त्यानंतर आदितीचं वय 15च्या पटीत आहे बघा, वर पण आणि खाली पण, म्हणजे तिथं 15x घेतो. पटीतील संख्या x मांडली. आणि अथर्वचं वय 10च्या पटीत म्हणजे किती घेतलं? 10x घेतलं. आणि तुम्हाला दिलंय काय? आर्यनचं वय 24 दिले ना. आर्यनचं वय 24 दिले म्हणजे 12x बरोबर 24 येते. मग x बरोबर किती येणार रे? 2. 24 भागिले 12 ना, 2 येते. आणि x ची किंमत 2. मग अथर्वचं वय काढताना वापरूया. मग 10 गुणिले 2 किती येणार? 20. 20. म्हणून पर्याय क्रमांक 4. आदित्य, तू वेगळं सोडवलं कसं? ओके. हा, आता 25चा वर्ग किती मला सांगा? 600. 625 बरोबर. 9चा घन किती?
729. 729. त्यानंतर 11चा वर्ग किती? 121. 121. आणि 45चा वर्ग किती? 5 असलं की 5चा वर्ग 25 करायचा आणि 4 आणि 5चा गुणाकार 20. 2025. हा. आता एवढ्या गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत. आता 625 च वर्गमूळ 25. मग 6.25 वर्गमूळ किती येणार? 2.5. वर्गामध्ये दशांश नंतर 2 अंक असतील तर वर्गमुळात दशांश नंतर त्याच्या निम म्हणजे 2.5 चा वर्ग असणार 6.25. आता 0.729 च घनमूळ बर का. आता घनामध्ये दशांश नंतर 3 अंक असतील तर त्याच्यात 1/3 म्हणजे एकच म्हणजे 0.9 असणार ना. 0.9 चा घन 0.729 असणार. आता तिथं 1 नंतर दशांश नाही म्हणजे 1.21 असलं की इकडे कुणाचा त्याचं वर्गमूळ किती असणार? 1.1 आणि इथं दशांश नंतर 2 अंक असले की तिथं दशांश नंतर 1 असणार. मग आता हे सोडवूया आपण. 6.25 वर्गमूळ किती मग? 2.5. बरोबर. 0.729 घनमूळ 0.9. बरोबर. 1.21 घनमूळ 1.1. आणि छेदामध्ये 20.25 वर्गमूळ 4.5. आणि ह्या सगळ्यांचा काय येणार? वर्ग येणार. आता वरची बेरीज करूया आपण. 9 1 10 आणि 5 15. हा चला 1 1 आणि 1 2 आणि 2 4 4.5 येते ना. आणि छेदामध्ये तर 4.5च आहे आणि त्याचा वर्ग. मग 4.5 ला 4.5 गेल्यावर 1 येते आणि 1 चा वर्ग किती? 1. म्हणजे पर्याय क्रमांक 2. खालील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत. त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना करता येणार नाही? इथे एक गुणधर्म वापरा रे. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते? जास्त असते. असा एक गुणधर्म लक्षात ठेवा. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. ह्यात एक असा पर्याय असणार आहे की त्यामध्ये 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असणार आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरं आपण चेक करूया पर्याय क्रमांक 3 वर. लहान बाजू 4.2 आणि दुसरी एक लहान बाजू कोणती आहे? 3.4. बेरीज करूया 6 7. हा बरोबर. या 2 बाजूची बेरीज तिसरी 8.5 पेक्षा लहान आहे. म्हणजे या बाजूचा तुम्हाला त्रिकोण काढता येणार नाही. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. व्हेरी गुड. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीनं प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीनं किती अंतर कापले? आता बैलगाडीच्या एका फेरीत कापले जाणारे अंतर कसं काढायचं रे? एका फेरीत कापले जाणारे अंतर कसं काढायचं? 2 पायरी. एका फेरीत कापले जाणारे अंतर म्हणजेच त्या चाकाचा परिघ असणार. मग चाकाच्या परिघासूत्र पायडी पण आहे आणि 2 पायर आहे. आपण इथे पायडी वापरूया. मग पायची किंमत किती? 22/7. 7 आणि व्यास किती आहे? 1.4. 7 1 7 7 0 0 आणि 7 2 14.
22 गुणिले 0.2 म्हणजे 22 दुनी 24 आहे. 44. चिन्ह इथं म्हणजे 4.4 मीटर इथे एका फेरीत कापले जाणार अंतर किती 4.4 मीटर. असे किती फेऱ्या आहेत 750. मग 750 फेरीत कापले जाणारे अंतर काढायचे आपल्याला. मग 750 गुणिले 4.4 म्हणजेच 75 गुणिले 44 ना बरोबर आहे का? हो सर. करा गुणाकार मग. 3300. 3000 3,300 एकक मीटर. मीटर. मीटर सर. पण इथं दोन अचूक पर्याय आहेत. मग याचं किलोमीटर मध्ये करायचं म्हणल्यावर हजारानं भागायचं. हजारानं भागायचं म्हणजे 3.300 म्हणजेच 3.3 किलोमीटर येते. पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. दोन अंकी मूळ संख्येतील अंकाच्या अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीनं कमी अथवा जास्त आहे. दोन अंकी मूळ संख्या अंकाची अदलाबदल करून समजा आपण दोन अंकी संख्या तयार करताना एकक स्थानचा अंक आपण x घेतला आणि दशक स्थानचा अंक आपण y घेतला तर दोन अंकी संख्या सांगा कशी होणार. दोन अंकी मूळ संख्या आपण म्हणू. दोन अंकी मूळ संख्या दशक YX. अंकाला 10 न गुणायचं म्हणजे दशक 10 y होणार आणि एकक स्थानच्या अंकाला 1 न गुणायचं म्हणजे 1x होणार आणि त्यांची बेरीज करायची म्हणजे आपल्याला दोन अंकी संख्या मिळते. दशकला किती न गुणलं 10 न आणि एककला 1 न मग 10y अधिक x आणि आता अंकाच्या अदला बदल करून मिळणारी संख्या अंकाची अदला बदल करून तयार होणारी संख्या. आता y च्या जागेवर x आणि x च्या जागेवर y म्हणजे 10x अधिक काय येणार y येणार. मग या दोन संख्या सारख्याच असं सांगितलेली म्हणजे 10y अधिक x बरोबर 10x अधिक y. इकडं वजा 10x घेतलं आणि हे वजा 10y तिकडे नेलं. इथे येणार वजा 9x इथे येणार वजा 9y वजा 9 x बरोबर y येणार वजा 9 ला वजा 9 घालवले म्हणजे थोडक्यात एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक कसा आला समान आला. मग अशी संख्या सांगा दोन अंकी मूळ संख्या त्यांचा एकक आणि दशक स्थानचा अंक समान आहे. सर 11. 11. बर. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज 13 सर 13. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज सर 13, 17. पण 13 मध्ये त्यांच्या आदल्या बदल करून 31 घ्यायची सर 31. संख्या समान आहेत. 31 घ्यायची सर 31. 31 सर 37 पण येतील. म्हणजे कोणकोणत्या संख्या घ्यायच्या 11 नंतर काय 11 घ्यायची का हो सर. त्यानंतर 13. 13 17. 17.
31 19 नाही का? 37. नाही. मूळ संख्या नाही. 19 अहो सर त्याच्या उलटी केल्यानंतर 92 येते ना, ती मूळ संख्या नाहीये. 19च्या उलट 92 येते. 91 येते. हा नाही, 91 नाही. येते. म्हणजे 91 13च्या पाड्यात आहे ना? हं. हो सर. 31. सर उलट म्हणजे 31 आणि 71 असं येणार ना? हम्म. मग तुम्ही 11, 13, 17 घेतले. एकच मिनिट थांबा. वरचं मला एकच. 2 अंकी मूळ संख्येतील अंकाची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची. हा. आता पहिले 11 घेतलं. आता 13च्या उलट कोणते घ्यायचं फक्त? 31 घेऊ. त्यानंतर 15 झालं, 15 नाही, 17, 17च्या उलट 71, 71 घेत. आता 17 नंतर किती मग? 13 19चे उलट केल्यानंतर मूळ संख्या येत नाही ना? 37. सर 31च्या उलट केल्यानंतर अशा मिळाल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज. 31च्या 13 घ्यावं लागेल का रे? हो सर. 13 आणि 17 बी घ्यायला लागणार. बर 13 आणि 17. तर 37. 37. 73. त्याच्या उलट 73. वळीन आपण गेला पाहिजे खरं म्हणजे चुकणार नाही. आता पहिल्यापासून बघूया. 11. 11 नंतरची मूळ संख्या कुठली? आता खाली मूळ संख्याच लिहितो म्हणजे आपलं हे तर होणार नाही. 79. एकच मिनिट वळीने घेतो रे. घोटाळा होऊ नये. मला सांगा 25 मूळ संख्या सांगा. हा. 2 2, अंकी सांगा. 2 अंकी. 11 11, 13, 13 17, हम्म, 19, हम्म. 23, 29 29, हम्म. 29, 31, 37 37, 41, 43, 43 सत्तेचाळीस, 53, 53, 59, 59, 61, 67 67, 71, 73, 79, 83 81, 83, 89, 97. इथे किती झाल्या? 4. 44च्या निम 22. 22 नंतर 32. 44, 22. त्यानंतर 3, 2. इथं 3 आहेत, इथं 2 आहेत. 32च्या उलट 23. तिथं 2, इथं 3. आणि 79, 97 सर. 91 राहील. 79, 97. तर 79 आणि 97. त्याच्यामध्ये झालंय का? हा. 11 झालं, 13 आणि 31 झालं. 17 आणि 71 झालं. सर आता 79 97 राहिले. अजून नाही ना कुठलं? 97 आणि 79. 37 आणि 73 पण झाले. हा. 97, 79 आणि 97. 79 आणि 97. 97. ओके. आता यांची काय करायची आपल्याला? बेरीज. करा बेरीज यांची.
9, 10, 16, 17, 18, 19, 20, 26, 27, 28, 29, 30, 33, 34, 35, 36, 37, 38, 39. चला 3, 9, 10, 12, 19, 20, 26, 27, 28, 29, 30, 31, 38, 39, 41, 42. तर 439 येते. हा मग ही 600 न ही 600 पेक्षा कमीच आहे ना, मग किती न कमी आहे बघा. 600 वजा 429 करूया. 1, 171. 10 1, 171 न कमी ना, म्हणजे पर्याय हो सर. क्रमांक 4. ओके. आता 100चं वर्गमूळ किती रे? 10. किंवा असं करूया, वर्गमूळ काढण्यापेक्षा ह्या वर्गमूळ चिन्हाला हा वर्ग घालवूया. कारण 100चं वर्गमूळ 10 आणि 10चा वर्ग पुन्हा 100च येते. आणि मग त्या 100चं वर्गमूळ किती येणार पुन्हा 10 याचं उत्तर येते. वजा आता पुढे बघा 64च्या तुम्हाला एचा एम त्याचा एन असला की एमचा एन गुणिले एन करतो आपण, म्हणजे 2चा आणि 1/6चा गुणाकार करूया. बेक बे बेत्रिक 6 म्हणजे 64चा घातांक 1/3. याचा अर्थ 64चं कितवं मूळ? घनमूळ. तिसरं. 64 कोणाचा घन आहे रे? 4चा. 4. म्हणजे 64चं घनमूळ 4 येणार आहे. आणि छेदामध्ये 36चं वर्गमूळ 6. 6. आणि मग 7 4 गेल्यानंतर 6 भागिले 6, 6ला 6 गेलं 1. 1. चालेल. 3 आणि 4चं. हा 2 अचूक पर्याय. आता 3 पण येणार, कारण 10चा घातांक शून्याची किंमत 1 असते, कारण एचा 0 बरोबर 1 हा घातांकाचा नियम आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 असे 2 असणार आहे. एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे अनुक्रमे 2x+10, 3x+15, 4x - 30 व 2x - 20 असे आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? आता इथे एक गुणधर्म वापरावा लागेल. चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज किती असते रे? 360. 360. एक्स पदांची बेरीज अगोदर करूया. सांगा. 2x + 3x 5x, 5x + 4x 9x, 9x + 2x 11x. 11. आता 10 आणि 15 25, 25 - 30 - 5 आणि -5 - 20 - 25. आणि ह्या तिघांची बेरीज 360. 11x बरोबर 360 + 25 किती येणार? 385. x बरोबर 385 भागिले 11. 11 त्रिक 33, 35. 5 × 5 55, 11 × 5 55. म्हणजे x ची किंमत 55 आली. आता प्रत्येक कोणाचं माप आपण काढूया. पहिल्या कोणाचं माप 2x + 10. मग 35 दोन्ही 70 आणि 10 किती येणार? 80 येणार. 80. दुसऱ्या कोणाचं 3x + 15 म्हणजे 35 त्रिक 105 आणि 105 + 15 120. 120. तिसरं 4x - 30. मग 35 गुणिले 4 जर केलं तर 140. आणि 140 मधून 30 वजा करा 110. आणि चौथं 2x - 20. मग 35 दोन्ही 70 आणि 70 मधून 20 गेल्यानंतर 50. 50. आणि मग सर्वात लहान बाह्य कोणाचे माप किती असं विचारलं. मग या मापाचा जर आपण चौकोन काढला, हा माप 80 आहे, हा 120 आहे, त्यानंतर हा 110 आहे आणि हा 50 आहे.
आता बाह्य कोण काढायचं, असं बाजू वाढवूया सगळीकडे. आता 80चा हा लगतचा कोण किती रे बाहेरचा, रेषेतील कोणाची बरी 180 ना, म्हणजे हा किती येणार 100 येणार. हा 50चा बाह्य कोण किती येणार, 180तून 50 वजा केल्यावर 130. 120चा बाह्य कोण, 180तून 120 वजा केल्यावर 60. आणि 110चा बाह्य कोण, 180तून 110 वजा केल्यावर 70. आणि विचारले काय, सर्वात लहान बाह्य कोण कोणता, मग सर्वात लहान बाह्य कोण कुठला येणार 60. पर्याय क्रमांक 1. वीज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केले. त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर असून त्या 2 खांबातील अंतर 19 मीटर आहे. त्यांची वरील 2 टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल. आता हा सपाट पृष्ठभाग आहे. आता पहिला जो खांब आहे त्याची उंची आहे 20 मीटर घेऊया, आणि दुसरा जो खांब आहे त्याची उंची किती घेऊया, त्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे किती आहे 28 मीटर. समजा पहिल्या खांबाची जी उंची आहे त्याला ए बी म्हटलं, दुसऱ्या खांबाची जी उंची आहे त्याला सी डी म्हटलं, आणि 2 खांबातील अंतर म्हणजे बीड येणार आहे की नाही, ते किती दिलंय 15. खांब हे जमिनीला लंब असतात, असं वाकडं तिकडे नसतात. आणि तुम्हाला विचारलंय 2 टोकं जोडण्यासाठी कमीत कमी अंतर म्हणजे काढायचे काय, एसी काढायचे. अशा आकृती, ही आकृती समजली का सर्वांना. हो सर. आता येतनं सीडीवर असा मी लंब टाकतो बघा, म्हणजे वर काटकोन त्रिकोण तयार होईल. समजा ह्याला ई नाव दिलं. आता मला सांगा, हा खाली जो चौकोन झाला तो काय झाला रे, चारिकोण काटकोन म्हणल्यावर आयत झाला. आणि आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या, म्हणजे ए बी जर 20 असेल तर ईडी सुद्धा किती असेल 20 असेल. बीडी जर 15 असेल तर ए पण किती असेल 15. आता मला सांगा सीई किती असेल रे, सीडीतनं ईडी वजा करा, म्हणजे 28तून 20 वजा केल्यानंतर वरचा सीई किती येणार 8. मग वरचा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे, मग पायथागोरसचा थेरम वापरायचा. काय, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. एसी चा वर्ग काढायचे, मग एई चा वर्ग म्हणजे 15चा वर्ग, आणि सीई चा वर्ग म्हणजे 8चा वर्ग. 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, बेरीज 289. आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढले की 289 वर्गमूळ किती येणार 17. अशा पद्धतीनं 2 टोकामधील जे अंतर आहे ते 17 मीटर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल. बरोबर ना. हो सर. पुढील राशींचे अवयव. आता इथं सूत्र बघा, ए घन वजा बी घन, हे विस्तार सूत्र माहित असेल तर हे सहज सुटणार. सांगा काय विस्तार सूत्र आहे. पहिल्या वजा कंसात बी. ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए अधिक ए बी बी वर्ग. अधिक बी वर्ग. आता हा कोणाचा घन आहे, ठीक एक्स. आणि 64/x घन कोणाचा आहे, 64/4 आणि x घन x चा, म्हणजे 4/x चा घन येणार. आता a म्हणजे 3x आणि b म्हणजे 4/x. मग पहिला कंस काय आहे, a वजा b. a वजा b म्हणजेच काय, a ची किंमत आपण 3x मानायची आणि b ची किंमत 4/x मानायची. हे झालं a वजा b हा कंस. पुन्हा a वर्ग, a वर्ग म्हणजे 9 3x चा वर्ग किती 9x वर्ग. पुन्हा a आणि b चा गुणाकार, मग 3x
गुणिले 4/x किती सांगा? x ला x जाईल मला वाटतं. म्हणजे राहिले काय मध्ये 12 राहील. पुन्हा b चा वर्ग म्हणजे 4/x चा वर्ग, 4 चा वर्ग 16 आणि x चा वर्ग x वर्ग 16/x वर्ग असा ऑप्शन बघा आहे का? पर्याय क्रमांक 2. हा दोन. बरोबर. पर्याय क्रमांक 2. कितवा प्रश्न आता झालता आपला? 36. 37 राहिला. थांबा एक मिनिट. पोहे नाही खेळ. सोडवूया तिरकस गुणाकार करून. आता ह्या दोघाचा तिरकस गुणाकार करा. 5x गुणिले 3 बोला 5x 15. गुणिले 3 15x 15x वजा 16 गुणिले 3 48. दुसरा तिरकस गुणाकार. 7x गुणिले 2 14x. 14x आणि 18 दुनी 36. 36. आता 32. ही दोन पद डावीकडे घेऊया. म्हणजे 15x वजा 14x 36. डावीकडे. आणि हे वजा 48 तिकडे गेल्यावर अधिक 48 आणि हे वरचं वजा 36 आहे असं. 15x वजा 14x x येणार आणि 48 वजा 36 12. 12. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 4. आता हा दिशेवर आधारित आहे. पहिल्यांदा आपण दिशा चक्र काढूया. बोला उद्या या ईश्वराची ईश्वराची पूजा आहे. पूजा आहे. पूजा आणि दत्ताला म्हणजे पकवानाचा वाटा. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या मुख्य दिशा, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य या उपदिशा आहेत. नूतन आवाज म्यूट कर, तुझ्यामुळे सगळ्यांना डिस्टर्ब होतोय. नूतन म्यूट आणि म्यूटचं बटन बघा ना. आता बघा, आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे किती आदेश आहे समजूया आपण. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर. उत्तरेकडे म्हणजे कुठल्या दिशेला रे? वर का खाली? वर. वर किती गेला तो? 200 मीटर. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळला. पश्चिमेकडे म्हणजे कुठं? डावीकडे. पश्चिम खाली बघा की ह्याच्या पश्चिमेला. उजव्या बाजूला. डाव्या बाजूला. हा, पश्चिम म्हणजे डाव्या बाजूला 150 मीटर आला. म्हणजे समजा इथं तो 150 मीटर आला. पुन्हा काटकोनातून उत्तरेकडे 300 मीटर. आता पुन्हा उत्तरेकडे 300 वर. म्हणजे खाली. वर जाणार. वर. मला लागेल कारण जागा कमी पडते आकृतीला. काय सांगितले? पुन्हा काटकोनातून उत्तरेकडे 300 मीटर. आता खाली ते
उत्तर म्हणल्यावर वर ना हो आकृतीच पुन्हा काढतो ही आकृती. खाली काढाय. थांबा एक मिनिट दिशाचक्र अगोदर काढतो म्हणजे पुन्हा अडचण येऊ नये. उद्या ईश्वराची ईश्वराची पूजा आहे. दत्ताला 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 दैवत दैव पक्वान्नाचा वाटा. हा आता पहिल्यांदा काय करूया इथं घेतलं समजा. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर गेला म्हणजे इथं 200 मीटर गेला. त्यानंतर काटकोनात पश्चिमेकडे 150 मीटर म्हणजे इकडे 150 मीटर आलं. पुन्हा काटकोनातून उत्तरेकडे 300 मीटर पुन्हा समजा इथं 300 मीटर गेला. 300 मीटर गेला. थोड्या वेळात पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 150 मीटर. आता पश्चिमेकडे 150 म्हणल्यावर डाव्या इकडे बाजूला. येणार. हा 150 मीटर गेला. व काटकोनात वळला व 100 मीटर दक्षिणेकडे. आता दक्षिणेकडे 100 म्हणल्यावर खाली येणार ना. हो सर. बरं इथं आला 100 मीटर. तो आता आपल्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर आहे असा प्रश्न विचार. आता काय करूया थोडं अशी ही आकृती खालीपर्यंत काढूया. हे त्याचं मूळचं ठिकाण ए आहे असं समजूया आणि हे शेवटचं त्याचं ठिकाण बी आहे असं समजूया. आता मी इथून असा लंब टाकतो, इथून असा लंब टाकतो, इथून असा लंब टाकतो. वळताना सगळे काटकोनात वळतील म्हणजे सगळं काटकोनच असणार आहे. कोण आहे रे अनम्यूट? काय मुलांना सांगितलं तरी उघड डिस्टर्ब करताय. व्हाईट बोर्ड वरच काढतो. काय होतं इथं थोडं मला व्हाईट बोर्ड काढायचं म्हणलं तरी हे पुसलं जाणार आहे. सगळं प्रॉब्लेम येत आहे तिथं स्क्रीनवर लिहायचं म्हटल्यानंतर. हे 200 आहे ना सुरुवातीचं. हे 200 म्हटल्यावर त्याच्या समोरची बाजू 200. 200 आता हे 300 कुठला आहे? वरचं. नाव द्यायला पाहिजे. इथं नाव देतो ए बी. तर इथलं बी खोडून टाकतो. इथं सी देतो, इथं डी, इथं ई, एफ, इथं जी नाव देतो, इथं एच आणि इथं आय. हा आता ए बी 200 आहे म्हणून एच आय सुद्धा 200 असणार. 200 त्यानंतर बी सी 150 येणार आहे. हो सर. बी हो हा. सर 150. आता वर एफ ही 150. एफ ही 150 म्हणल्यावर खाली जी डी पण 150 येणार ना. हो हो त्याच्या खाली एच सी पण किती येणार मग? 150. 150. आय ए किती येणार? एच बी किती येणार? 150 हे 150 300. मग जेवढं 300 तेवढं आय ए पण 300 येणार मग. हो आता ईसी किती आहे? ईसी EC 300 आहे 300. मग. ईसी 300. हो आता एफ जी किती आहे? एफ जी FG 100 आहे. 100. मग ईडी सुद्धा 100 असणार ना. ED हो ED 100. मग डीसी किती येणार? 300 तून 100 वजा करा. 200 200 येणार. मग जी एच सुद्धा किती येणार? 200 200 येणार ना. हो 200. आता हा जो आयत आहे तो 200 आणि 150 लांबीचा आहे.
वरचा 100 आणि 150चा, खालचा 200 आणि 300 असणार. आता आपल्याला विचारलंय काय, ए मोज ठिकाण आणि शेवटचं ठिकाण कुठलं येणार, जी. हे कमीत कमी अंतर विचारले आपल्याला. आता मला सांगा एसी किती रे, एसी हा काटकोन त्रिकोण आला बघा, कोणता, हा. तुम्हाला 3, 4, 5 हे त्रिकूट माहित आहे का? हो सर. हा, मग या त्रिकुटावरनं बघा 50 न जर गुणलं, 3 ला 50 न गुणलं तर 50 गुणिले 3 150 होणार. ह्याला 50 न गुणल्यानंतर 4 गुणिले 50 200 होणार हा. आणि ह्याला 5 न 300. गुणल्यानंतर 50 न गुणल्यानंतर 250. 250. म्हणजे एसी किती येतंय, 250. 250. मी वर लिहितो एसी बरोबर 250. आता हा घ्यायचा कुठला, डीजीसी, हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये डीजी किती दिलाय, 150. 2. नाही, डीजी किती आहे, डीजी एफ एवढाच डीजी ना, 150. हो सर, 150. आणि डीजी 200. मग इथं 150 आणि 200 माप आहेत. म्हणजे मग सारखं येणार की हे सुद्धा किती येणार, हे जीसी 250 येणार. हो. आणि आपल्याला करायचे काय, मग जीए, जीए म्हणजे 250 अधिक 250 किती येणार, मग 500. 500 मीटर येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येतोय बघा 38चं उत्तर. कसं आहे, प्रश्न तिथंच आणि तिथंच आपल्याला आकृती त्याच्यावर काढावी लागते, त्यामुळे थोडं दिसताना अडचण येते. त्यानंतर प्रश्न 39 बघा, 23 किलोमीटर 46 डेकामीटर वजा 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर आणि 6 डेकामीटर बरोबर किती असा आहे. आता असा प्रश्न आला की पहिल्यांदा आखणी करूया. कशी सांगा, पहिलं मिली सेंटी डेसी मीटर मीटर. डेकामीटर डेकामीटर. हेक्टोमीटर हेक्टोमीटर. आणि किलोमीटर. किलोमीटर. ओके. आता 23 किलोमीटर, आता किलोमीटरच्या घरात आपल्याला 23 लिहायची. आता इथंच मी 23 लिहितो, 23 किलोमीटर. आता उत्तर जास्त मीटर आणि किलोमीटर मध्ये आहेत. आता मी मीटर मधलं उत्तर काढतो अगोदर, मग याचं मीटर पर्यंत 0 देतो. मग सांगा 23 किलोमीटर म्हणजे किती मीटर आलं रे, 23,000. 23,000. बरोबर, 23,000 मीटर झालं. आता इथं जोडीला 46 डेकामीटर आहे. आता 46 डेकामीटर, डेकामीटरच्या घरात 46 लिहिताना इथं 6 लिहितो, इथं 4 लिहितो. आता याचं पण मीटर मध्ये करायचे मला, म्हणजे किती येणार मीटर, 460. 4. आता या दोघांची करतो बेरीज, बघूया किती ती. इथं 0, इथं 6, इथं 4, इथं 3 आणि इथं 2, किती आलं, 23,460 मीटर आलं. पहा या दोघांची बेरीज. आता पुढचं करूया, आता मी इरेज करून टाकतो, सगळं मीटर मध्ये करतोय. 19 किलोमीटर, 19 आणि इथपर्यंत 0 म्हणजे 19,000 मीटर आला. हो. पुन्हा 8 हेक्टोमीटर, हेक्टो म्हणजे इथे येणार, 8 हेक्टोमीटर म्हणजे 8 हेक्टोमीटरच्या घरातून पुढे 2 शून्य म्हणजे हे किती 800. आलं, 800. 800 मीटर आलं. आणि त्यानंतर 6 डेकामीटर, इथं 6 आणि इथं 0 किती आलं, 60. 60 मीटर. आता यांची बेरीज 0 6 8 1 9. 19,860. हा, 19,860 मीटर ह्यातनं वजा करूया, म्हणजे 23,460 मधून 460. 19,000 वजा करायचं, 800.
800. 800. 0 0 14तून 8 गेलं 6 चला 1 13तून 10 गेलं 3 3600 मीटर आलं. किती आलं? 3600 मीटर. म्हणजे 3600. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. 3. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे का? 3 व 4. 3 व 4. 3 व 4. हा आता 3600 मीटर. आता मीटरचं इथं आहे म्हणजे इथं 0 लिहितो, इथं 0, इथं 6 आणि इथं 3. 3600 मीटर. हा एक तर पर्याय आपल्याला मिळाला. आता दुसरा पर्याय काय येणार? किती दशांश चिन्ह दिलं सांगा? 3.6 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते. 3 आणि 4 येते. ओके. बराच वेळ झाला. राहिलेली गणित आपण उद्याच्या तासाला पाहूया. ओके. बस करूया. बाय.